शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध सुगंधित गुटखा विक्री विरोधात अखेर शिवसेना आक्रमक झाली आहे। अनेक दिवसांपासून या प्रकाराविरोधात निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे व जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतः पुढाकार घेत गुटखा तस्करांचा डाव उधळून लावला। शिवसैनिकांनी माहितीच्या आधारे वरोरा शहरात येणाऱ्या गुटखावाहू पिकअप वाहनाला पोलिसांच्या मदतीने पकडले। तसेच एकरजुना गावातील भाड्याच्या घरावर धाड टाकत लाखोंचा अवैध सुगंधित तंबाखू गुटखा जप्त करण्यात आलाय। मात्र या कारवाई दरम्यान मुख्य आरोपी बोधे व त्यांचे साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाल्याची माहिती मिळते। वरोरा शहरात अवैध गुटखा विक्रेत्यांचा नेटवर्क मोठ्या प्रमाणात सक्रिय असून त्यांच्यावर पोलिसांची पकड नसल्याची टीका शिवसैनिकांनी केली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या पुढाकाराने आता शहरात धाडींचे सत्र सुरू झाले असून गुटखा माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार लाखो रुपयांचा मुद्देमाल तसेच पिकअप वाहन हस्तगत करण्यात आले आहे। आगामी काळात अशा अवैध व्यापाराविरुद्ध सातत्याने धडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी दिले आहे। वरोरा शहरात गुटखा तस्करीला चाप लावण्यासाठी शिवसेना व पोलिसांची संयुक्त मोहीम पुढेही सुरू राहणार आहे। आज आम्हाला गोपनीय बातमीदारानुसार अशी माहिती मिळाली की एक टेम्पो अशोक लेलँड कंपनीचा त्यामध्ये गुटखाची वाहतूक होत आहे आणि तो खंबाळा फाट्याकडून चंद्रपूरकडे जात आहे। गोपनीय माहिती मिळाल्यानुसार आम्ही लगेच पोलीस स्टॉप घेऊन आम्ही रवाना झालो। जिथून माहिती मिळाली होती तिथून त्या ठिकाणी पोहोचलो, परंतु टेम्पो तिथून निघून गेला होता। मग अशी पुन्हा बातमीदाराकडून माहिती घेतली की एकरजुन्यामध्ये तो असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे तिथं आम्ही जाऊन सदरचा टेम्पो एका घरी माल देऊन परत येत असल्याचे समजले। ड्रायव्हरला विचारात घेतलं, त्यामधील ड्रायव्हर मिथुन घोटेकर हा ती गाडी चालवत होता आणि त्यामध्ये तपासणी केली असता बराच प्रतिबंधित मसाला, गुटखा, पान मसाला असे विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे पाउचेस त्यामध्ये आढळून आले। त्यामुळे त्याला तिथेच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने नेमकाच एका घरी माल टाकून आल्याचं सांगितल्याने पुन्हा परत जाऊन चालकाने दाखविल्याप्रमाणे एका रूममध्ये माल ठेवला असल्याची माहिती मिळाली। परंतु तिथे ज्याच्या जो भाड्याने घर घेऊन राहत होता तो तिथून पसार झाला होता। त्यामुळे घरमालकाला सांगून घराचे आम्ही कुलूप लावलेलं होतं त्यांना उघडायला सांगून ते उघडल्यानंतर तपासणी केली असता तिथे बराच तंबाखूचा साठा आढळून आलेला आहे। जवळपास याच्यामध्ये एक अनिल बोधे आणि मिथुन घोटेकर हे आरोपी बनवले गेलेले आहेत। यानंतरही जे सप्लायर्स आहेत किंवा ज्यांनी सदरचा माल विकत घेतला असेल तपासामध्ये त्यांची माहिती मिळताच त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सदरचा मालाची मोजमाप अद्यापही चालू आहे आणि लाखोंच्या घरामध्ये सदरचा मुद्देमाल पकडला गेलेला आहे। पोलीस अधीक्षक साहेबांना 4/10/2025 ला या ठिकाणी पत्र सुद्धा दिलं होतं की आज पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कॅन्सरचे जे प्रमाण आहे कॅन्सरचं प्रमाण वाढून राहिलं आहे आणि त्याचप्रमाणे आमचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा कलेक्टर साहेबांकडे मागणी केली होती की कुठेतरी तंबाखूवरची बंदी उठवून टाका, जेणेकरून चांगला तंबाखू तरी लोकांना खायला मिळेल, नाही तर पूर्ण तंबाखूची विक्री बंद करून टाका, जेणेकरून हा जो डुप्लिकेट तंबाखू आहे आज प्रत्येक 10 कुटुंबामागे जवळपास एक कॅन्सरचा नवीन पेशंट इथं आढळून राहिलाय। परंतु 4/10/2025 मध्ये 25 या तारखेला जेव्हा आम्ही एसपी साहेबांना तक्रार दिली आणि प्रामुख्याने एलसीबी मध्ये हे आम्ही सगळं म्हणजे गोंधळ इथं असा चालू आहे। आज प्रामुख्याने ज्या लोकांची नावे येत आहे पूर्ण चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, आज फक्त वरोऱ्यामध्ये एका दिवसाचा माल जर आपण बघितला तर जवळपास 40 ते 50 लाख रुपयाचा माल या ठिकाणी इथं जमा झालेला आहे। तर असा माल दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड येऊन राहिलाय। तर वरोरा असो, भद्रावती असो, पूर्ण चंद्रपूर जिल्हा, वणी जिल्हा सातत्याने हे लोक त्या पद्धतीने माल आणून विकून राहिले आहे। आणि पोलीस प्रशासनाला जेव्हा आम्ही याची तक्रार करतो तर पोलिसांचे काही अधिकारी सांगतात का जो व्यक्ती काम करत आहे त्या व्यक्तीला म्हणजे आम्ही सांगतो की तुम्हाला भेटायला बुवा। तर यांना जेव्हा तो व्यक्ती माहित आहे तरी सुद्धा वर्षभरापासून त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही आणि ते लोक ठामपणे आम्हाला धमक्या देतात की हम 50 लाख रुपए प्रशासन को देते, हमारा कोई कुछ नहीं कर सकता। आज शेवटी त्या गाडीची माहिती घेऊन त्या बायांनी आम्हाला सांगितलं तर कुठेतरी 2-4 मुलं लावून आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा केला आणि या ठिकाणी तो माल पकडून पोलिसांना म्हणजे सूचित केलं। तरी
शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या ओएसडीना सुद्धा या ठिकाणी तक्रार केली आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवून राहिलो की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा माल कुठं बनतो, कोणाच्या माध्यमातून हा माल येतो. आज अवैध धंदे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होऊन राहिले, यवतमाळ जिल्ह्यामध्ये होऊन राहिले. आज मी या ठिकाणी लोकसभा संघटक आहो, आमचे सहकारी नितीन भाऊ मत्ते जिल्हा प्रमुख आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या आमच्याकडे येतात आणि कुठेतरी सर्वसामान्य लोकांना सुद्धा आता म्हणजे प्रशासनावरती संशय यायला लागले आहे आणि आज आचारसंहिता अजूनपर्यंत संपली नाही आहे आणि आचारसंहितेच्या चौकशा चौकात लागून आहे आणि चौकात म्हणजे पोलीस चौक्या लागून असून सुद्धा जर लाखो रुपयाचा माल शहरामध्ये येत आहे. काल सर्रासपणे शहरामध्ये पैसे वाटले गेले, दारूचा उलाढाल केली गेली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर सर्वसामान्य लोकांना स्वतःच्या जीवावरती म्हणजे जीवावर बेतून हा माल पकडून द्यावा लागत आहे तर नेमकं प्रशासन कोणाचं काम करत आहे. आणि जे लोक सर्रासपणे सांगत आहे की 50 लाख रुपये आम्ही हप्ता देतो, तर नेमका हा हप्ता कोणाच्या गळ्यामध्ये चालला, कोणाच्या खिशामध्ये चालला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि आम्ही या ठिकाणी एसपी साहेबांना आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा निवेदन देऊन राहिलो. जर याच्या शेवटच्या मुळापर्यंत चौकशी झाली नाही, कोण माल बनवते, कोण माल तिथून घेऊन राहिला आणि गावामध्ये कोण अवैध धंदा करून राहिला, कारण की आज कॅन्सरचं प्रमाण मोठ्या पद्धतीने वाढून राहिलाय आणि पैसा जो आहे पैसा फक्त हे चोर लोक कमवून राहिले. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जर यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यामध्ये शिवसेना स्वतःच्या हातामध्ये आम्ही दंड घेऊ आणि हे जे लोक कारवाया करून नाही राहिले तर आम्ही स्वतः सक्षम आहोत यांच्यावरती कारवाया करायसाठी. परंतु सर्वसामान्य जनतेचा विश्वास कुठेतरी प्रशासनावरून उडून राहिलाय. 50 लाख रुपये जर हे हप्ते घेऊन असे जर चुकीचे संदेश सर्वसामान्य लोकांमध्ये देत असेल तर हे शिवसेना कदापि खपून घेणार नाही. तरी यासाठी आमची एकच मागणी आहे की प्रशासनाने याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि पूर्ण तळागाळापासून याची चौकशी करून कोण माल बनवत आहे, कुठून माल येत आहे. आज जवळपास 100 करोडची उलाढाल आहे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त तंबाखूची. आज 2 दिवसामध्ये जर 50 लाख रुपयाचा माल येऊन राहिलाय तर या सगळ्या गोष्टीकडे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि 50 लाख रुपये हप्ता कोण घेत आहे तंबाखूवाल्याकडून याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी. बघा, चंद्रपूर जिल्हा म्हणजे सध्याच्या काळामध्ये अवैध व्यवसायाचं हब झालेलं आहे. इथे अवैध दारू, अवैध कोळसा, अवैध सुगंधित तंबाखू या सगळ्या प्रकारांना प्रचंड चालना मिळत आहे आणि गेल्या 2 वर्षभरामध्ये आम्ही सरकारकडे बरेचदा मागणी केली. सरकार म्हणजे जिल्हा प्रशासन, एसडीएम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एसपी महोदय या सगळ्यांना बरेचदा आम्ही अवैध तंबाखू संदर्भात बरेचदा निवेदनं दिले. त्याचं गांभीर्य आमच्या लक्षात आलंय की त्याचं कारण असं की यापूर्वी हा खर्रा किंवा गुटखा हे फक्त पुरुष खात होते. आता महिला सुद्धा खर्रा आणि गुटखा खायला लागल्या. एक नाही तर दिवसाला 3-3 खर्रे खातात. शेतामध्ये शेतकाम करणाऱ्या जेवढ्या महिला असतील, घरी कुंडी करणाऱ्या महिला असतील, बाकी इतर कामावरती जाणाऱ्या महिला असतील, धाब्यावरती, हॉटेल्सवरती, त्या सगळ्या गुटख्यांच्या आणि खर्ऱ्याच्या आहारी गेलेल्या मी पाहिल्या आहे. आणि आता तर भीषणता एवढी वाढली आहे, मी स्वतः नाही तर सरकारचा अहवाल आहे. आपल्याला आता इथे कॅन्सरचे रुग्णालय सरकार दाटीने देऊन राहिलेली आहे, नागपूर म्हणा किंवा चंद्रपूर. त्याचं कारण सरकारने शोधलं, केंद्र सरकारने शोधलेलं आहे. पण मला एक विनंती करायची आहे, कॅन्सरचे हॉस्पिटल येत आहे पण सरकारनी किंवा प्रशासनाने या अवैध तंबाखूवरतीच बंदी घातलेली बरी नाही का? झिरवळांनी जो निर्णय घेतलेला आहे यांच्यावरती जे अवैध वाहतूक करणारे किंवा अवैध तंबाखू विकणारे लोक आहे यांच्यावरती मकोका लावू या संदर्भात शासन विचार करत आहे. अतिशय चांगला विचार आहे, पण तो अंमलात आणला गेला पाहिजे. अंमलात आणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचा कायद्याचं त्या अनुकरण झालं पाहिजे, तो कायदा राबविला गेला पाहिजे. आणि वर्धा शहरामध्ये आता आज जी हल्ली कारवाई झाली मुकेशजी जीवतडे आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये पोलीस प्रशासनाला आम्हाला बोलवावं लागलं, याच्यामध्ये सगळं गुपित लपलेलं मला दिसते आहे. आणि थेट संवाद झाल्यानंतर सांगतात की 50 लाख रुपये महिन्याकाठी आम्ही प्रशासनाला देतो. आता याच्यातूनच सगळं जे काही निष्कर्ष आहे की हा व्यवसाय राजरोसपणे कसा पोसला जातो याच्यातूनच सगळं स्पष्ट होत आहे. त्यामुळे याची नेमकी मेक कुठे आहे, याची सगळ्यात मोठी मेक कुठे आहे हे जर जनतेला माहीत झालं तर काही लोक अडचणीत येऊ शकतात. हे आजच्या या सगळ्या व्यवहारावरून, आजच्या या पोलिसांच्या कारवाईवरून, आमच्या कारवाईवरून आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आणि
सगळ्या विभागाला माझी नम्र विनंती असेल की प्रत्येक 10 कुटुंबामागे आता एक कॅन्सरचा रुग्ण आढळतोय. तो जिभेचा कॅन्सर असेल, तो तुमच्या इसोफॅगस म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर असेल, तोंडाचा कॅन्सर असेल, दाढांचा कॅन्सर असेल, या सगळ्या कॅन्सरला कारणीभूत फक्त सुगंधित तंबाखू आहे. त्याच्यामुळे या तंबाखूवर तात्काळ बंदी घालावी आणि चंद्रपूर जिल्ह्याला कॅन्सर युक्त जिल्हा होण्यापासून जिल्हा प्रशासनानं वाचवावं. धन्यवाद. जनतेने आपण गुटखा पकडणार आहात का, आणि जनतेने तुम्हाला माहिती दिली तर यावर अजून कठोर कारवाई बघा, करू शकता येईल का? आजची जी कारवाई झाली ही आम्ही निवडणुकी दरम्यान, नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान ज्या प्रभागामध्ये, जिजाबाता प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रचाराला गेला असताना काही महिलांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली की बघा आम्ही इथे म्हणजे रात्री बेरात्री केव्हाही गाड्या येतात, गावातले उन्हाळ टवाळक्या करणारे पोरं येतात, ते इथून सगळा तंबाखू घेऊन जातात आणि शहरात तालुक्यात सगळीकडे पसरवितात. तर या महिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे सापळा रचून ती सगळी युनिट कामी लावून आम्ही ती योजना राबवली आणि यशस्वी झाली. तर माझं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीला प्रशासकीय यंत्रणा यांना पाठीशी जर घालत असेल तर शिवसेना आपल्या पद्धतीनं हे सगळं उभं करेल, आंदोलन उभं करेल आणि या अवैध तंबाखू विक्रेत्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे आता आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो.